राणादा आजकाल कुस्ती खेळताना लय गुदगुलेवाले आहेत बघ. समोरच्याचा अंगाला हात लागला की अवसानं जाते. काय करू सांग की. तुला होतात कर कधी गुदगुल्या? पैलवानाला गुदगुल्या नाही झाल्या पाहिजे. लय मोठं कोडं पडलंय बघ. अरे काय करू सांग की. अरे काय करू सांग की. अरे सांग की मर्दा. आणलंस काय? काय झालं? साहेब म्हणालत तुझे आणि घेऊन जा साहेबरावाला. तू समजावलं नाहीस वय? अरे मी कसं समजावणार? साहेब आहेत ना होते. उलट तिनेच मला समजावलं आणि पाठवलं तुझ्याकडे निरोप घेऊन. काय खाल्लं का साहेबराव? हॅलो. काही सुधारणा आलंय मला. बरं ठीक आहे, तुम्ही नका काही काळजी करू. निघेल काहीतरी मार्ग. शाळा सुटली की मग आपण बोलूयात का? मग ठरवू सगळं. ठीक आहे, ठेवते. या ना. बाई, मला 8व्या धड्यातलं गणित समजून झाले. जरा समजावून सांगा की. मला बी मराठीतलं व्याकरण मधलं काय समजना. जरा समजून सांगा की. मी नंतर सांगू का? बाई, आता मधली सुट्टी आहे. आता सांगा म्हणजे शाळा सुटूस तोपर्यंत आमचं होतंय. आता नाही, शाळा सुटल्यावर सांगते. पण तुम्ही अभ्यासाचं काय बी असल्यावर कधी पण या म्हटलेला. हो, पण खरंच आता नको. आपण नंतर बोलूया. बाई, काय झाले काय? नाही नाही, काही नाही. नक्की ना? हो हो, जा तू खेळायला. राणादा काय म्हणला काय तुम्हाला? नाही, काहीच नाही. मग सांगा की. वय वय सांगा. साहेबराव वाड्यावर आहेत. राणाजी नाही म्हणून तो काही खात नाही आणि साहेबराव नाही म्हणून राणाजी काही खात नाहीये. मग वाड्यावरनं शेतात घेऊन जावा की त्याला. नाही ना. का नाही? हॅलो हॅलो, गोदक्का जी. कोणाचा फोन होता? काय माहित नाही, काय झालं? हॅलो. काय नाही, राणा आलाय. राणा आलाय? कुठं आहे? माग आहे गोट्यात. चला तर मग. अंजलीबाई, 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 अंजलीबाई. बरकत, ये बरकत. राणा, तू आलास? वहिनी कुठे आहेत? कुठे आहेत म्हणजे? अरे तुला आणायलाच त्या वाड्यावर गेल्यात. अरे मी आलो की आता वाड्यात ना, पण मला नाही दिसल्या रस्त्यात. अरे त्या खालच्या पांदीने गेले असतील. अरे कुळायस काय तू? तुला माहितीये ना वा, त्यांना रात्रीचं भ्या वाटतं म्हणून. अरे जायचं की त्यांच्या बरोबर.
अरे मी माप मिनत्या केल्या, मी येतो येतो म्हणून. पण त्या म्हणाल्या तुम्ही काय काळजी करू नका, मी जाऊन घेऊन येतो तुला. पण जायचं की त्यांच्या बरोबर. अरे बर, साहेबांनी खरं तुला कसं काय सोडलं? ते वहिनी म्हणल्या जा म्हणून, मग निघालो पटक दिशी. ए आता काय करायचं? समजाच गळून बसलाय बघ. आबांनी अंजलीबाईंना वाड्यावर थांबून घेतलं तर सुनबाई आता तूच सांग काय करायचं. एवढ्या जोराने हिसला मारला, हातातली कळ डायरेक्ट मस्तकात गेली. अहो काका साहेब, तुम्ही कशा पायी उगत ताकद लावाय गेलात? अहो त्यांची ताकद कुठं, तुमची ताकद कुठं? आबाने सांगितलं ना की त्याला सोडायचं नाही म्हणून. राणा कुठे? अहो ते तर हिसरा देऊन पळून गेलं की हो. ಏನ್ರಿ ನೀವು ಅವನ್ಗ ಹೆಂಗ ಕಟ್ ಕಳ್ಸಿದ್ರಿ? ಕಟ್ಟಿ ಹಿಡ್ಕೊಂಗಿಲ್ಲೇನು? ಅಯ್ಯೋ ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ? ಇವ್ರು ಏನಂತ ನೀವು ಹೀಗ್ ಮಾಡ್ಬಿಟ್ರಿ? ಯಾಕಂತ ನೀವು ಅವನ್ಗ ಕಟ್ ಕಳ್ಸಿದ್ರಿ? ಇನ್ನ ಏನ್ ಹೇಳೋದು ನಾವು ಈಗ? ನಮ್ಗೆ ಇನ್ನ ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕನ್ನು ಬೇಕು. हे बघा, मी हे मुद्दाम नाही केलंय, सांगून ठेवतो. ए तुमचं रडणं बेगणं बंद करा. याला जायचं तू गेलाच आहे. आणि साहेबरावला इथून अजिबात सोडायचं नाही. राणा असं का वागायला लागले तेच कळलं झालंय. मामांजी, तुम्ही राणा भाऊजी आणि जाऊबाईंचा विचार डोसक्यातनं काढूनच टाका. राणा भाऊजींनी सांगितलंय नव्हं ते येणार नाहीत, तर नाही येणार ते परत. आबा सुनबाई, सुनबाई, राणा कुठे? राणाजी इथेच म्हणून तर त्यांना शोधायला आले मी. कुठेच राणाजी? अहो ते तर कवाच पळून गेलं. तुम्हाला भेटलं नाही काय वाटत? सुनबाई तुम्ही बाहेर का? आतमध्ये चला ना. नाही नको. राणाजी एव्हाना शेतावर पोचले असतील, आमची चुकामुक होईल. सुनबाई, अगं एकटी कशी जाणार? राणा येईल एवढ्यात, त्याच्या संगत जा म्हणस. तवर चला. नाही नको. बरकतजी आहेत ना सोबत. अहो तुम्ही घरात आला तर राणा बी येईल, म्हणून तरी घरात चला. अहो घर तुमचंच आहे. आबा, तुमच्या या प्रयत्नांचा काही उपयोग नाही होणार. राणाजी अशानं घरी नाही येणार परत. अहो पण मग राणाच्या मनात काय चाललंय ते तर कळू द्या आम्हाला. मलाही नाही माहिती राणाजींच्या मनात नेमकं काय चाललंय. मी नाही विचारत कधी. म्हणजे आम्ही समधी आशा सोडून द्यायची का? नाही, फक्त थोडासा वेळ द्या त्यांना. योग्य वेळ आली की आम्ही स्वतःहून दोघं या घरात परत येऊ. अहो पण ती येळ येणार कधी ते मला नाही माहिती. माझ्या केसाला जरा क्लिप लावता का? मी हो, मला शाळेला जायला आधीच उशीर होतो. एवढी क्लिप लावा ना पटकन. अहो ते जरा सरळ बघा की. हो. असे का पळून गेले राणाजी?